हाय गाईज, कसे आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. जर तुम्हाला हा मेकअप लुक रिक्रिएट करायचा असेल तर कीप ऑन वॉचिंग. आणि हा अंडर बजेट आहे. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गेट रेडी विथ मी समर एडिशन. आणि जेव्हा असं नो मेकअप डे असतो तेव्हा कसं रेडी होते. सो आता जास्त बडबड नाही करत, लेट्स गेट इन टू टुडेज व्हिडिओ. सो फर्स्ट आहे प्रेप करणं स्किनला, जे मी ऑलरेडी केलेलं आहे. आणि मी ह्याला नीटचा लिप बाम लावते, जो मला माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं आणि खूप चांगला आहे. नेक्स्ट थिंग इज मी डिरेक्टली टिंटवरती वळते, बिकॉज मी सगळं प्रेप करून झालेलं आहे. तो मला जर माझं स्किन केअर पाहिजे असेल रुटीन तर नक्की कॉमेंट करा. सो मी आज यूज करणार आहे हाऊस ऑफ मेकअपचा टिंट. बेसिकली मला असं वाटतं की समर्समध्ये असं फुल फाउंडेशन मेकअप करणं पण कधी कधी असं बोर होऊन जातं. मेकअप ब्रश धुतलेला नाही आहे, बट मी तुम्हाला ना डिफरन्स दाखवते ह्या टेंटचा. आणि कधी पण मी तुम्हाला सांगते की ट्राय करा असा फ्लॅट ब्रश घ्यायचं, म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम असं तुम्ही ट्रॅव्हल करत असाल किंवा काय करत असाल खूप इझी होऊन जातं ह्या ब्रशने. लास्ट शेड आहे M13 का M15 काहीतरी आहे. सो हा त्यांचा डार्केस्ट शेड आहे टू बी ऑनेस्ट. म्हणजे हाऊस ऑफ मेकअप रेंज थोडासा प्रॉब्लेम, मला असं वाटतं इंडियाचं जे शेड्सचं रेंज आहे ना थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि बट आता ना फे ब्युटीचं रेंज खूप चांगलं आहे. बट आता माझ्याकडे हा इतका मोठा टेंट आहे, सो त्यामुळे मी आता कोणताही टेंट किंवा कोणताही मेकअप घ्यायचा नाही आहे. ओके, सो आता मी चालली आहे पुण्याला. गेस करा कोणासोबत चालली आहे. आणि मला ऑलमोस्ट 10-15 मिनिटात निघायचं आणि मी इथे गेट रेडी विथ व्हिडिओ बनवते. सो मी एकदम असा हलका असाच हा टिंट लावलाय बघा तुम्ही. असं जास्त पण असं एकदम एकदम काय म्हणतात असं सगळं डार्क स्पॉट्स आणि ते सगळं नाही ब्लर होत. बट मला असं वाटतं हलकासा टिंट आहे तो छान वाटतं. सांगायला गेलं तर ह्या टेंट नंतर तुम्हाला तुमच्या कोणतं कन्सिलर किंवा कशाचीही गरज नाही आहे टू बी ऑनेस्ट. बघू शकतात सगळं किती इवन वाटतं. असं वाटतच नाही की मी मेकअप लावला आहे टू बी ऑनेस्ट. थोडंसं ह्या एरियामुळे वाटत असेल, बट अदर दॅन दॅट आय नो की तसं वाटत नाही. आणि माझं ना नेहमी थोडं माझ्या केसाला लागतं. एनिवेज ते मी आफ्टर ते नीट करून टाकेल. आता लेट्स गेट टू स्टेप 2. बेसिकली आता मी आहे घाईत, सो मी हा कन्सिलर यूज करते. हा नार्सचा आहे, बट लॉरियलचा पण असाच परफॉर्मिंग आहे. सो तुम्ही लॉरियलचा पण यूज करू शकतात. आणि मेबलिनचा पण चांगला आहे. सो या त्याच ब्रशने करते. आणि बघितलं होतं माहिती आहे तुम्ही, जेव्हा पण कन्सिलर असा आणि असा करतात इन्स्टेड ऑफ ते, तर आईज तर एकदम बॅगी नाही वाटत, असे आईज लिफ्टेड वाटतात. आणि मेकअप करताना तुमचं तोंड नीट नाही राहू शकत. सो या आता घाई त्यामुळे मी एकाच ब्रशने करते. तुम्ही तशी चूक नका करू. आणि असा ना सो हा मी ना काहीतरी ब्रँड आहे जॉपॅन वड्या हा ब्रँड आहे. बट सेम मार्सचा असाच ब्रश आहे. सेम मार्सचा असाच ब्रश आहे, काहीच डिफरन्स नाही. आणि खूप जास्त चांगला आहे. तुम्ही नक्की तो घ्या जर हा नसेल घ्यायचा. बेस्ट आहे मार्सचा ब्रश. आणि ॲक्च्युली मी मार्सचा कन्सिलर ब्रश पण यूज करते, बट हात धुतलेला नाही आहे, सो मी नाही यूज केला. एनिवेज या खूप छान आहे. हा पण कन्सिलर ब्रश खूप मस्त आहे. म्हणजे असं ना तुमच्या आता सपोज मी असं लावते, सो एकदम आयलिड काय म्हणते, अंडर आय एकदम चांगलं होतं. आणि तुम्हाला जर सेट करायचं असेल ना पावडरने तर बेस्ट ब्रश आहे. ओके, सो माझ्याकडे हा जो लिप लायनर आहे ना तो आयलिडला चालतो. दाखवताना दोन्ही एकसाथ नाही जमत, बट एकदम हलका आहे. तुम्हाला असं लाईक दिसणारच नाही. आय गेस शार्पन करावं लागणार आहे. इट्स हाय टाईम. लास्ट मोमेंटला ना मला काही मिळत नाही. आणि आता मी मस्तपैकी इथे लावणार होती. सो हे आहे आयब्रो फिलिंग. सो आधी ना मी आयब्रो फिलिंग करायची नाही आणि मग ते मला कळायचं नाही. बट काय होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही आयब्रो फिल नाही करत तेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा फाउंडेशन किंवा टेंट लावतात तेव्हा ते आयब्रोजमध्ये पण जातं अँड देन मग ते खूप विचित्र वाटतं. सो मी लास्टला आयब्रो करते त्याच्यामुळे. सो ते थोडंसं असं इवन वाटतं. त्यामध्ये ना हा निक्समधनं घेतलेला, बट तुम्हाला मार्सचा पण मस्त आहे.
आणि बी ऑनेस्ट मार्सचे सगळे प्रोडक्ट्स यूज करते, बट आता जे यूज करते त्याचे लिंक्स मी यू एसमधनं घेतलेलं, सो ह्याचा लिंक नाही आहे माझ्याकडे. बट लुक ॲट आयब्रोज, एकदम नॅचरल आणि मस्त वाटत आहेत. ते आहे मस्काराची. मी इथे मॅकचा मस्कारा यूज करते. मला ना हा फ्रीबी मिळालेला. आणि मी जेव्हा पण तुम्ही मस्कारा कोणताही वापरतात तेव्हा त्याचं असं एकदम रेसिड्यू काढून टाकण्यात आणि ते असं क्लम्स राहतात आयलॅशेसवरती. आणि असं मी कुठे आज असं जात नाही, आज मी जस्ट ट्रॅव्हल करते. पण मी विचार केला की आपण गेट रेडी विथ मी, युजली ना मी गेट रेडी विथ मी इंस्टाग्राम एडिशन करते, तर आज विचार केला वाय नॉट आपण यूट्यूब करूया. जस्ट बघा डिफरन्स, बघा तुम्ही मस्कारा लावल्याचा. पण मस्कारा झालेला आहे. लुक ॲट द डिफरन्स. खूप मस्त आणि चांगलं वाटतंय. बट मी नेहमी ब्राऊनच वापरते, तर आज विचार करूया काहीतरी वेगळा वापरूया. पण हा पण ब्राऊनच आहे. आपण हा पिंक वापरूया. सो हा ना मृचा ब्युटीमधनं असा लिप मार्कर आहे. बट बेसिकली मला लिप मार्करपेक्षा खरं सांगायला गेलं तर लिप लायनर जास्त परफेक्ट वाटतं. कारण की हा ना लाईक ह्याच्यावर तुम्हाला खूप आय थिंक हा चुकला आहे. म्हणजे असं लिप लायनरसारखं तर काय वाटत नाही आहे. बट एनिवेज मी काहीच का शार्पन नाही केलं, किती लेझी आहे मी. आणि हा ना लिप क्रेयॉन आहे इन द शेड जेड रोज. हा खूप मस्त आहे, तुम्ही बघा. तुम्हाला बाकी काय करायचंच गरज नाही. लाईक लुक ॲट दिस क्रेयॉन, खूप भारी आहे, एक नंबर क्रेयॉन आहे, मस्त. ब्लश, बेसिकली हा फे ब्युटीचा ब्लश माझा एवढा फेवरेट आहे. मध्ये तो तुटलेला, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर मी तिथे अशी स्टोरी टाकत असते. आणि जेव्हा पण तुम्ही ब्लश लावतात ना, तुम्हाला असं अपलिफ्टेडवाला वाटत असं पाहिजे, असं की तुम्ही हायर पॉईंट्सला लावा. इकडे इकडे लावला ना तर ते तुम्ही जास्त जाडे वाटतात असं मला वाटतं. सो मी ब्लश असा वरती ड्रॅग करते, सो थोडंसं नॅचरल लुक होतं. आणि हे मी शिवानीकडनं शिकली आहे. आणि असं सी शेप पण इंटरनेटवरती खूप हॅक्स पण आहेत, बट शिवानीनेच मला ते दाखवलेलं. सो या आता बघा असं. आणि ना मी आधी ब्लश पगलू होते, सो ना इतका ब्लश लावायचे. आता मी ना एकदम सटल ब्लश लावते. लाईक या तुम्हाला वाटणारच नाही की मी ब्लश लावला आहे, बट या मी ब्लश लावला आहे. आणि थोडंसं नाकाला मला हाते, बिकॉज गाईज ब्लश पगलू. आणि मी जो चष्मा घालेन ना त्यात काही दिसणार नाही आहे. सो या ब्लश झालेला आहे. आणि मी तुम्हाला शेडच नाही सांगितला. फे ब्युटीवर द शेड इज सिली. फाउंडेशन लावायचं असेल, तुमच्याकडे असं टिंट वगैरे नसेल, तर तुम्ही काय करू शकतात, एक पंप फाउंडेशनचा लावू शकतात. आणि त्याच्यानंतर हा स्प्रे यूज करू शकतात. हा आहे डालबाचा फर्स्ट स्प्रे सिरम. हा मला ॲज अ PR मिळालेला, बट मला हा खूप आवडतो. थांबा तुम्हाला दाखवते. आणि आता मेकअप ना माझं असं ग्लोई होणार आहे, त्याला थोडंसं थोड्या वेळ थांबते मी. असेल तुमच्याकडे तर या पंख्याने मी असं त्याला थोडंसं काय म्हणतात सुकवणार आहे. हा माझा मेकअप आहे. आणि आता मी घालणार आहेत हे इयरिंग्स. माझा फायनल लुक नक्की सांगा कसा वाटला. एकदम सिम्पल आणि शेक ठेवलं, काही असं आणि एकदम समर अप्रोप्रिएट मेकअप आहे. एकदम लाऊड नाही, एकदम सटल वाटतंय. त्यात जर तुम्हाला असं लिपस्टिकमध्ये पण असं न्यूड लावायचं असेल तर तो एकदमच सटल वाटेल. आणि कधी कधी न्यूड लिपस्टिक्स माझ्या ह्याला सूट नाही करत, माझ्या स्किन टोनला, सो मी नाही लावलं. तुम्ही ट्राय करू शकाल. आणि जर तुम्ही हा मेकअप रिक्रिएट करताल तर नक्की मला टॅग करा. आणि करणार असेल तरी सांगा. आणि ह्या मेकअप लुकला आउट ऑफ 10 रेट करा. सो सी यू गाईज व्हेरी सून. जर तुम्हाला असं काही रेकमेंडेशन्स असतील तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि काही क्वेश्चन्स असतील तर, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप करायला तर विसरूच नका. बाय.